नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मी मनीषा स्वागत करते तुमचं मनीषा रेसिपीज आणि व्लॉगमध्ये। तर चला परत आज तुमच्यासाठी मस्त असा व्हिडिओ घेऊन आले, तो म्हणजे दिवाळीचा फराळाचा। तर आता दिवाळी सुरू होणार आहे आणि आपण मस्त असं दिवाळीच्या फराळाचं सगळे पाहणार आहोत। तर सगळ्यांना दिवाळीच्या फराळाचा मधला आवडणारा पदार्थ म्हणजे चकलीचा। तर आज आपण भाजणी वगैरे न करता झटपट अशी चकली करणार आहोत। अवघ्या 10 मिनिटात ही चकली होणार आहे। आणि बघा इथे आपली चकली कशी झाली, ती एकदम मस्त अशी झाली बघा। एकदम काटेरी वगैरे आपली अशी चकली झालेली आहे, कुरकुरीत झालेली आहे। बघा तुम्ही आवाज ऐकला का? एकदम अशी बघा बघा एकदम मस्त अशी कुरकुरीत चकली झालेली आपली। मग चला वेळ न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आता तुम्हाला चकली तरी मी खाऊन दाखवली, परत हातात मोडून सुद्धा दाखवली। तर बघा ही आहे आपली चकली तीच। तर बघा किती छान झाले आणि हाताला तेल वगैरे लागतंय का बघा, अजिबात लागत नाही। आणि अगदी आपण झटपट साधी सोपी भाजणी न करता अशी चकली कशी करायची ते पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर बघा त्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे फुटाणे। म्हणजे हे फुटाणे बोलू शकता ह्याला, किंवा भाजकी डाळ बोलतात, असं वेगवेगळं बोलतात, डाळगं बोलतात, तर आम्ही डाळगं बोलतो ह्याला। तर ह्याचं वजन बघायला गेलं तर हे 1/2 किलो आहे। तर हे मी मिक्सरला वाटून बारीक करून घेणार आहे। तर बघा 2 वाटी इथं तांदळाचं पीठ घेतलंय, त्याच बरोबरने 2 वाटी डाळगं पीठ घेतलेलं आहे। म्हणजे तेच डाळगं मी मिक्सरला लावून घेतलं आणि इथे वाटी भरून घेतलेले आहेत। 2 वाटी डाळगं पीठ आणि 2 वाटी तांदळाचं पीठ, हे साधं सोपं आपलं मेजर आहे। तर आता आपण चाळून घेतलेलं नाही काहीच हे, तर आता आपण चाळून घेणार आहोत। तर हे मेजर बरोबर आहे। 2 वाटी तांदळाचं पीठ घ्या आणि 2 वाटी डाळगं जे पीठ आहे मिक्सरला लावून मी घेतलेलं आहे आणि चाळून घ्यायचं ते। तर खूप छान ह्या चकल्या होतात, अवघ्या साध्या सोप्या आहेत। तर सुरुवातीला आपण तांदळाचं पीठ चाळून घेतलं। आता जे आपण फुटाणा डाळीचं पीठ करून घेतलं होतं मिक्सरला, ते आता चाळून घेणार आहे। तर बघा ह्याच्यामध्ये आणखीन चाळणीमध्ये राहिलं तर मी परत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे, म्हणजे आपलं ते सुद्धा पीठ वाया जाणार नाही। तर बघा हे परत मिक्सरला लावून घेणार आहोत। तर आता हे दोन्ही अगोदर पीठं आपण मिक्स करणार आहोत। तर हे दोन्ही पीठं आपण हाताने अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात। तर बघा पीठं आपली मिक्स झालीत। आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत। तर मसाल्यामध्ये इथे घेतलाय मी ओवा, हा बघा 1 चमच्याला पण जास्त थोडासा आहे। ओवा जरा जास्त घालायचा, जेणेकरून आपली चकली ना चवीला लागते ओवा जास्त घातल्यामुळे। आता आपण घालणार आहोत ते म्हणजे तीळ। तीळ इथं मी पोहे खायचे 2 चमचे घातलेले आहेत। तर तीळ जास्त वापरायचे, ह्याच्यामुळे आपल्या चवीला ना टेस्ट खूप छान येते। आणि आता आपण घालणार आहोत मीठ। मीठ चवीनुसार घालायचं। इथं आता मी 1 चमचा इतकं मीठ घातलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत लाल तिखट। जर तुम्हाला चकली थोडीशी तिखट आवडत असेल तर तिखट जास्त वाढवलं प्रमाण तरी चालेल। तर इथं मी पोहे खायचे 1.5 चमचा इतकं तिखट घातलं। आता आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे हळद। हळद नाही घातलात तरी चालेल, किंवा अशी थोडीशीच घालायची हळद। कारण का हळद जर जास्त झाली तर आपल्या चकल्यांचा कलर बदलतो, त्याच्यामुळे हळदीचं प्रमाण कमी ठेवा। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे धना पावडर। तर इथे अर्धा चमच इतके मी धना पावडर घातले, किंवा हे छोटे चमचे 2 घातलेत आणि आपले पोहे खायचा चमचा तो अर्धा चमचा इतकं होतं। आता आपल्याला घालायचं ते म्हणजे तेलाचं मोहन। तर हे कडकडीत तेल गरम करून घेतलं मी छोट्या पॅनमध्ये। तर तेल बघा आपण जेव्हा पिठावर ओततोय तेव्हा ते बुडबुडे येतात, असं समजायचं की तेल आपलं चांगलं कडलेलं आहे। तर इथं मी पोहे खायचे 5 चमचे इतकं तेल घातलेलं आहे। तेलाचं मोहन जर कडकडीत घातलं तर ते आपल्या चकल्या हे खुसखुशीत होतात, आणि तेलाचं मोहन हे जास्त झालं तर आपली चकली ही तेलामध्ये विरघळते। त्याच्यामुळे तेलाचं मोहन हे प्रमाणातच घालायचं। जर जास्त झालं तर चकली ही आपली तेलामध्ये विरघळते, आणि जर कमी झालं तर चकली ही आपली खुसखुशीत होत नाही। त्याच्यामुळे तेलाचं मोहन हे मस्त व्यवस्थित असं घालायचं। तुम्हाला इथे प्रमाण सांगितलेलंच आहे। तर तेल आपण घातल्यानंतर चमच्याने आपल्याला पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे, हाताने नाही, कारण का तेल हे कडकडीत आपलं गरम होतं। तर मी चमच्याने अगोदर मिक्स करून घेतलं आणि नंतर आपल्याला असं हाताने चोळून घ्यायचं आहे, म्हणजे जे तेल आहे ते पिठाला मस्तपैकी चोळलं जाईल। चोळल्यानंतर बघा पिठाचा असा एक गोळा झाला पाहिजे। आता तुम्ही इथे बघितलाच असेल, मस्तपैकी असा गोळा झाला की समजायचं हे मोहन आपलं पिठाला चांगलं बसलेलं आहे। नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे पाणी, आणि पाणी हे चांगलं गरम पाहिजे। तर पाणी हे गरम असेल तरच आपलं पीठ हे चिकट असं मळलं जाईल, म्हणजे असं भुसभुशीत होणार नाही किंवा सुट्टं सुट्टं असं पीठ होणार नाही। छान चिकट आपल्याला पीठ असं पाहिजे, जेणेकरून आपली चकली ही तुटणार नाही। त्याच्यामुळे हे पिठाला पाणी गरमच पाहिजे। गरम गरम पाणी ह्या पिठावरती ओतायचं आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता पाण्याचं प्रमाण म्हणाल तर इथे मी 1.5 ग्लास इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे। पण पाणी आपल्याला कसं घालायचं आहे,
थोडं थोडं म्हणजे घालायचं आहे. आता मी थोडंच पाणी घातलं आणि असं पिठाला चोळून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने, म्हणजे जास्तसुद्धा आपल्याला पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं आणि त्या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं. आता इथे पॅनमध्ये म्हणाल तुम्ही तेल घालते की काय, तेल नाही हो, हे गरम केलेलंच पाणी आहे. पण ते गरम आहे म्हणून मी असं पॅनमधून टोपामधून घेऊन पॅनमधून असं घालते आणि मळून घेते. गरम पाणी असलं ना आपलं चांगलं तर पीठ चांगलं चिकट होतं आणि पीठ चांगलं आपलं मळलेलं असलं तर चकलीचे आपल्या तुकडे पडणार नाहीत किंवा चकली पाडताना तुटणार नाही. तर अशी कारणे आहेत जी सांगितलेली तुम्ही सगळ्या टिप्स लक्षात घ्या, जेणेकरून तुमच्याही चकल्या अशा परफेक्ट मस्त आणि जशा बाहेरनं आपण आणतो ना विकतच्या तशा होतील. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. तर आता काय केलं मी, थोडं थोडं पाणी लावून असं पीठ गोळा करून घेतला. बघा एकदम असं पाणी गरम केलं आणि हे छान पीठ मळून घेतलं. थोडं थोडं पाणी असं घालून मळायचं. तर इथं छोटा गोळा घ्यायचा आणि तो चाकून बघायचा, म्हणजे आपलं मीठ बरोबर आहे का, तिखट बरोबर आहे का. तर मी खाऊन बघितलं, हे बरोबर आहे. तर बघा छान स्मूथ असं पीठ किती चिकनं मळलंय बघा बरं. आणि इथे तुम्हाला चकली तुटण्याचं कारण सांगते. जर पीठ चांगलं तुम्ही मळलं नाही ना तर चकली जेव्हा पाडता तेव्हा तुकडा पडतो. तर काय करायचं, परत पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ चांगलं घसा चांगलं स्मूथ असं मळून घ्यायचं, जेणेकरून आपली चकली तुटणार नाही. तर पीठ तर आपलं मळून मस्तपैकी स्मूथ झालं. आणि हा बघा चकलीचा साचा आहे, त्याला चकलीची चकती घातली आणि असं तेल ग्रीस करून घेतलं, म्हणजे सगळीकडे तेल लावून घेतलं. आणि आता आपण पीठ मळून तर स्मूथ मळूनच ठेवलं होतं, पण जेव्हा आपण ह्या सोऱ्यामध्ये हे पीठ घालणार आहोत त्याच्या अगोदर पण आपल्याला थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे आणि नरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली चकली ही पाडताना तुटणार नाही. तर बघा जेवढं मी पीठ घालायचं आहे ते सगळं पीठ पुन्हा आणखीन थोडं थोडं मळून घेते आणि ह्या सोऱ्यामध्ये घालून घेणार आहे. आणि आता आपल्याला पाडायचे ते म्हणजे चकली. तर मस्तपैकी असं साच्यामध्ये भरून घ्यायचं आणि आता आपण पाडणार आहोत ते म्हणजे चकली. आता तुम्हाला चकली पाडायची सुद्धा मी 2 पद्धती दाखवते बघा. हां, तुम्हाला कुठली सोपी वाटते ती करू शकता. आता बघा चकली जर ज्याला पाडायला जमत नाही गोल गरगरीत, त्यांच्यासाठी मस्त अशी आहे. काय करायचं, पटापटा असं पाटा बसायचा घेतलात ना तरी चालेल, किंवा परात ताट असं मोठं घ्यायचं, त्याच्यावरती असे चकलीचे फक्त काढून घ्यायचे आणि बघा असं गोल करत जायचं, जेणेकरून म्हणजे चकलीच्या सोऱ्यासकट गोल गोल फिरवायला नको, येत नाही अशी काहीच तुम्हाला अडचण होणार नाही. बघा किती सोपं आहे ना. मस्तपैकी अशी सरळ पाडून घ्यायची बघा, अशी एकदम पाडायची आणि नंतर ना गोल गोल फिरवायची. म्हणजे ज्याला येत नाही जमत नाही चकली गोल गोल पाडायला, तर त्यांच्यासाठी मस्त असा हा उपाय आहे. ते म्हणजे असं एकदमच पाडून घ्यायचे आणि नंतर आता आपण हे फिरवायचे. आणि बघा आपण पीठ चांगलं मळल्यानंतर आपली चकली तुटते का, कुठे सुद्धा अजिबात तुटत नाही किंवा कणका पडत नाही, म्हणजेच तुटत नाही. त्यामुळे पीठ हे चांगलं स्मूथ मळा, जेणेकरून चकली हे अजिबात तुटणार नाही. आणि चकलीचं पीठ असं मळायचं म्हणजे घट्टसुद्धा नाही आणि पातळ नाही. तर आता तुम्हाला सांगते, जर घट्ट पीठ मळाला तर चकली जेव्हा आपण पाडायला घेतो तेव्हा ती चकली पाडत असताना त्रास होतो, म्हणजे लवकर पडत नाही, हात दुखतात. तर हात दुखू नये म्हणून जरी तुम्ही पातळ पीठ केलात तर त्याला असे काटे येणार नाहीत. तर बघा इथे पीठ कसं मळलंय, म्हणजे पातळसुद्धा नाही आणि घट्टसुद्धा नाही, असं मीडियम पीठ मळायचं. थोडंसं घट्ट असलं तरी चालेल, जेणेकरून आपल्या चकलीला काटे छान येतात, तर काटेरी अशी आपली चकली होते. तर तुम्हाला एक पद्धत सांगितली मी, चकली आपल्याला जशी जमते तशी पाडून घ्यायची आणि नंतर गोल करायची. आता दुसरी पद्धत म्हणजे बघा, ते म्हणजे छोट्या छोट्या चकल्या करून घ्यायचं. तर बघा इथे छोट्या छोट्या चकल्या कशा करून घेतल्या, म्हणजे आपला जो सोरा आहे तो गोल गोल फिरवायचा, जेणेकरून चकलीचा आकार येतो. तर आपली चकली पाडत असताना कुठेही तुटत वगैरे नाही, कारण का हे आपण पीठ छान मळलेलं आहे. आणि पीठ मळत असताना गरम पाणी वापरलं, त्याच्यामुळे पीठ हे चिकट होतं. तर बघा किती छान चकल्या आपल्या होतात, काटेरी आणि तुटत वगैरे अजिबात नाही. आणि कलरसुद्धा खूप छान आला आहे बरं का आपल्या चकलीला. बघा किती मस्त चकल्या होतात. आता मी अशा प्रकारे सगळ्या चकल्या करून घेतल्या आणि आता आपण ह्या तळून घेणार आहोत. तर चकल्यांचं बघा जे तोंड आहे ना, म्हणजे आपण जेव्हा सुरुवात करतो आणि जेव्हा स्टॉप करतो ते चिटकून घ्यायचं. ते चिटकवलं नाही तर चकली ही तेलात टाकल्यानंतर सुटते, त्याच्यामुळे ते चिटकून घेतलं. आता बाजूला तेल गरम करायला ठेवलं आहे. आणि तेल बघा आपल्याला जास्त पण कडकडीत नको आणि तेल हे जास्त नरम म्हणजे गरमसुद्धा नको, म्हणजे आपल्याला मध्यम असं तेल हवं. तर मध्यम आपलं तेल आहे बघा, म्हणजे पटकन आपण चकली टाकली आणि चकली वर येते असं नाही झालं पाहिजे. तर गॅस हा आपल्याला मीडियम आणि लो ठेवायचा आहे, गॅस फास्ट ठेवायचा नाही, नाहीतर चकली लवकर तळली जाईल पण आतनं कच्ची राहील आणि चकली ही नरम पडते. त्याच्यामुळे चकली चांगली तळून घ्यायची आहे. तर आता बघा चकली आपली तळलेली नाही, त्याच्यामुळे बुडबुडे हे जास्त आहेत. जेव्हा आपली चकली तळली जाईल तेव्हा ती खाली जाऊन बसेल आणि बुडबुडेसुद्धा कमी होतील.
तेव्हा समजायचं आपली ही चकली परफेक्ट अशी तळलेली आहे. बघा चकली खाली जाऊन बसली आणि बुडबुडेसुद्धा कमी झालेत आणि चकलीला कलरसुद्धा छान आला आहे. तर अशा पद्धतीत सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या. बघा किती परफेक्ट भारी अशा आपल्या चकल्या झाल्यात बघा. तर अशा पद्धतीत सगळ्या इथं चकल्या केलेल्या आहेत आणि बघा किती छान झाल्यात, काटेरी कलर किती सुंदर आलाय. आता तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं नाही ह्या चकल्या बघून. बघा किती भारी आपल्या ह्या चकल्या झाल्यात. तर दिवाळीसाठी करा अगद्या साध्या सोप्या पद्धतीत 10 मिनिटात होणाऱ्या चकल्या आणि त्या चुकू नये म्हणून तुम्हाला मी इथे प्रमाणसुद्धा सांगितलेलं आहे. परत त्या चुकल्यानंतर काय करावं ते सुद्धा सांगितलेलं आहे किंवा चकल्या कशामुळे चुकतात आपल्या ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि बिघडल्यानंतर काय करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर ह्या सगळ्या टिप्स लक्षात घेऊन तुम्ही सुद्धा अशा परफेक्ट चकल्या बनवा घरच्या घरी. बघा किती भारी आपल्या चकल्याने अजिबात तेलसुद्धा पिलेलं नाही. मी हातावर घेऊन तुम्हाला दाखवलंच. बघा तेल अजिबात हाताला कुठे लागत नाही आणि चकली काय हातात घेतली तर एकदम चुराभुगाच होतं तिचा, इतकी कुरकुरीत झाले. मी सुरुवातीलाच व्हिडिओच्या तुम्हाला खाऊन दाखवली की चकलीला किती कुरकुरीपणा आलाय. तर तुम्ही ही चकली नक्की एकदा ट्राय करा. ही चकली तुमची 100% बिघडणार नाही ह्याची गॅरंटी मी देते. मग कसा वाटला आजचा व्हिडिओ लगेच मला कमेंट करून सांगा. तुम्ही सुद्धा कधी ट्राय करताय ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि अशाच आपल्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला मग परत भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.